मुंबईच्या चर्चगेट परिसरातून मोठी बातमी समोर आली आहे। चर्चगेटमधील आयकर भवनाच्या ग्राउंड फ्लोअरवर भीषण आग लागल्याची माहिती आहे। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवळपास 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। इमारतीतील काही कर्मचारी अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मात्र आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाहीये। सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत। पोलीस आणि अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू असून आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास केला जात आहे। आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। चर्चगेट परिसरातील आयकर विभागाला काही वेळापूर्वीच आग लागली होती। या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये आग विझवण्याचं काम अग्निशामक दलाच्या वतीने सुरू आहे। आपण पाहू शकतो की चर्चगेट परिसराच्या काही हाकेच्या अंतरावर हे आयकर भवन आहे आणि याच ठिकाणी आता आग लागली होती। मात्र आग कोणत्या कारणास्तव लागली हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी मात्र मोठ्या प्रमाणात आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे। या ठिकाणी मुंबई पोलीस असो किंवा फायर ब्रिगेड असो, या ठिकाणी आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे। या सर्व आगीवर नियंत्रण सध्या मिळवण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि यामध्ये कर्मचारी असल्यामुळे या ठिकाणी आता जे इक्विपमेंट आहे आरोग्य विभागाचं ते देखील आतमध्ये व्हीलचेअर घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की कर्मचारी या बिल्डिंग मध्ये आहे आणि त्यानंतर बिल्डिंग मध्ये असल्यामुळे त्यांना जे कर्मचारी या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांना सर्वांना आता बाहेर काढण्याचं काम देखील अग्निशामक दलाच्या वतीने सुरू आहे। आग नेमकी कोणत्या कारणास्तव लागलेले हे देखील अद्याप स्पष्ट नसलं तरी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये अग्निशामक दल असो किंवा पोलीस विभाग असो या ठिकाणून काम करण्याचं काम सध्या आता सुरू आहे। अग्निशामक दलाच्या या ठिकाणी 5 ते 7 गाड्या या ठिकाणी सध्या आलेल्या आहे आणि सर्वांना सध्या आग विझवण्याचं काम दोन्हीकडून सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणून येण्या जाण्याचा जो मार्ग हा सध्या बंद करण्यात आलेला आहे। हाकेच्या ठिकाणी तिथं पेट्रोल पंप देखील असल्यामुळे हे पेट्रोल पंप देखील आता बंद करण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी बाजूला शाळा देखील होती आणि त्यामुळं कुठेतरी मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला होता। त्यामुळे आता शाळेला देखील सुट्टी देण्यात आलेली आहे आणि सर्व लोकांना या ठिकाणून आता सुखरूप बाहेर काढण्याचं काम युद्ध पातळीवर या ठिकाणी फायर ब्रिगेड आणि मुंबई पोलिसांच्या वतीने सुरू असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमरीश लाड सह संतोष मोरे, मुंबई।